नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपायोजन याबाबत माहिती घेणार आहोत. याआधी आपण 2 प्रकरण कंप्लीट केलेले आहे, लोकसंख्या भाग आणि लोकसंख्या भाग 2. ठीक आहे. यामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं की लोकसंख्या कुठे निर्माण होते आणि कुठं राहण्यास सर्वाधिक उपयुक्त असते. तर परंतु या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे या प्रकरणामध्ये आपण डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये लोक कुठे राहू शकतात आणि कुठे राहू शकत नाही आणि त्यासाठी कारणसुद्धा विचारण्यात आलेलं आहे. यामध्ये काही 5 प्रश्नसुद्धा देण्यात आलेले आहेत, जसं अ ब क ड ई मध्ये कुठे लोकवस्ती वाहतात, म्हणजे कुठे लोकवस्ती निर्माण होतात, कुठे लोकवस्ती निर्माण होत नाही, त्याचे कारणसुद्धा आपल्याला सांगायचे आहे. वरीलपैकी लोकवस्ती निर्माण होते कोणकोणत्या घटके कारणीभूत आहे आणि चौथ्या याच्यामध्ये आर्थिक घटकावर काही परिणाम पडतात का, म्हणजे असे काही प्रश्न निर्माण होतात की म्हणजे कुठे निर्माण होतात आणि का बरं, त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे, आर्थिक घटक कारणीभूत आहे का, प्राकृतिक घटक कारणीभूत आहे का, तर ते सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सुरुवातीलाच म्हणजे प्रकरण क्रमांक 3 मध्ये सुरुवातीलाच एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये जवळपास 5 प्रकारचे क्षेत्र देण्यात आले आहे, अ ब क ड ई. आणि यामध्ये आपल्याला कुठे लोकवस्ती म्हणजे कुठे लोकवस्ती निर्माण होते आणि कुठे नाही होत, तर त्याचे कारणसुद्धा आपल्याला शोधायचे आहे. आता सर्वप्रथम अ क्षेत्र आहे आणि हा जो काही अ क्षेत्र आहे यामध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे की इथे एक डोंगराळ भाग आहे, बर्फाळ प्रदेशसुद्धा दिसत आहे व्हाईट कलरचा. ठीक आहे. तर या बर्फाळ प्रदेश असो किंवा हे डोंगराळ भाग असो, यामध्ये लोकवस्ती राहू शकतात का? नाही राहू शकत. परंतु काही असे क्षेत्र आहे की जिथे काही काही लोकवस्ती राहतात, जे दुर्गम भागातले लोक आहे. आता तुमचा भारताचा जर संपूर्ण नकाशा बघितला तर भारतामध्ये बरेचसे असे क्षेत्र आहेत जे डोंगराळ प्रदेश वाहतात. जसं आता पूर्वोत्तर भारत आहे, पूर्वोत्तर भारतामध्ये जसे नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, हे ह्यामधले काही असे देश आहे जसे बोडो, खासी, असे जे काही लोक आहेत जे आपल्या भारतातील काही आदिवासी समाजापेक्षा वेगळे समाज आहेत, ते सांस्कृतिकदृष्ट्या भारतापेक्षा थोड्या वेगळ्या, म्हणजे बाकी समजा जर महाराष्ट्रामध्ये जर आपण आदिवासीचे जर कंपॅरिझन केलं आहे कोणतेही दुर्गम भाग, तर त्यापेक्षा वेगळे तिकडला राहतात. तुम्हाला नेपाळ वगैरेमध्ये जात असाल तर तुमचे जे काही लोक दिसतात त्याच प्रकारचे लोक आपल्याला आसाम, मणिपूर, त्रिपुरा आणखी काही भागात वाढतात. आणि त्यामध्ये सर्वाधिक प्रकारचे जो काही म्हणजे एस टी जे कॅन्डिडेट असतात, म्हणजे आदिवासी समाज, त्याच्यामध्ये सर्वाधिक आढळतात आणि ते आपली जी काही त्यांची संस्कृती आहे ते त्यांची संस्कृती पाळतात. बाकी जर संपूर्ण भारताचा जर विचार केला तर त्यामध्ये बरेचसे जे काही समाज आहे तो जवळपास चांगला डेव्हलप झालेला आहे, परंतु त्यामधला समाज आणखी तरी डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे जे काही तिची लोक आहे काही त्यामध्ये आपल्याला बरेचसे म्हणजे चीनी सारखे दिसते त्यांचे चेहरे वगैरे, परंतु ते चीनमधले नाही, ते आपल्या प्रॉपर भारतामधलेच आहे. परंतु त्यांचे ते त्या हिमालयाच्या भागामध्ये जास्त असले जातो. हिमालयाचा भाग काश्मीरपासून तर अरुणाचल प्रदेश जो काही आपला पूर्वोत्तर भारत आहे, त्या पूर्वोत्तरमध्ये एक छोटासा असा तिरपक म्हणजे एक धनुष्यबाणासारखा गेलेला आहे. म्हणजे जो काही हिमालयाचा भाग आहे, जम्मू काश्मीरपासून उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा वरचा भाग म्हणजे नेपाळ आणि अरुणाचल प्रदेशला, तर अशा प्रकारचा जो काही भाग आहे तो हिमालयाचा आपल्या भारताला लागलेला आहे. त्यामुळे तिकडला जो काही भाग आहे तो जास्त करून काय डोंगराळ आहे. आणि आता आपण एक उदाहरण करून घेऊया महाराष्ट्राचं. महाराष्ट्रामध्ये एक सह्याद्री पर्वतरांग गेलेली आहे. ठीक आहे. सांगायची गोष्ट अशी झाली आहे, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सह्याद्री जे काही पर्वतरांग आहे ते सरळ महाराष्ट्राच्या वरील ठाणेपासून तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यापर्यंत गेलेली आहे. आणि जे काही पर्वतरांग गेलेले आहे सह्याद्री, त्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये महाराष्ट्रामधून बऱ्याचशा मोठ्या नद्या वाहिलेल्या आहे. आता यामधून दुसरा प्रश्न निर्माण होते. आता तुम्हाला यामध्ये ब दिसत आहे. ठीक आहे. या पिक्चरमध्ये ब आहे आणि या ब पिक्चरमध्ये जवळपासचा संपूर्ण जो काही भाग आहे तुम्हाला हिरवळ दिसत आहे. ठीक आहे. हिरवळ भाग आहे म्हणजे काय आहे? हिरवळ भाग आहे म्हणजे हा संपूर्ण म्हणजे वनाने व्यापल्या गेलेला आहे. आणि जागतिक वन विभागाकडून एक म्हणजे रेशो देण्यात आलेला आहे की पूर्ण जर भूमीचा विचार केला, भारताच्या भूमीचा विचार करू या कोणत्याही देशाच्या भूमीचा विचार करू, तर त्या भूमीपैकी 33% भाग हा वनाने व्यापला असला पाहिजे, तरच
त्या देशाची जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते चांगल्या प्रकारे वर्क करते. अन्यथा प्रदूषणाची जी संख्या आहे ते वाढतच जाते. ठीक आहे. या बच्या एरियामध्ये सुद्धा म्हणजे हा संपूर्ण वनाने व्यापला आहे, त्यामुळे इथे सुद्धा लोकवस्ती वाहू शकत नाही, म्हणजे राहू शकत नाही. कारण की तुम्हाला माहीत आहे की वनामध्ये बरेचसे असे हिंसक प्राणी राहतात आणि त्यामध्ये राहण्यासाठी लोक इच्छुक नसतात. आता हे तर झाला अ आणि ब चा विषय. आता तुम्हाला क, ड आणि ई अशा प्रकारचे 3 आहे. क, ड आणि ई अशा प्रकारचे आपल्याला 3 क्षेत्र देण्यात आले आणि हे 3 क्षेत्र कशावरून दिसत आहे? आता तुम्हाला हे संपूर्ण जे काही नदी दिसत असेल, ठीक आहे. आता एक प्रकारची नदी वाहत आहे इथे आणि हा तलाव एक निर्माण करण्यात आलेला आहे. इथून सुरुवात झालेली आहे नदीची आणि ते इतक्यात कुठेतरी त्याने आपल्या तलावाचा एक क्षेत्र तयार करण्यात आलेला आहे आणि इतक्यातून तो वाहत आहे. आता असं झालेलं आहे की तलाव क्षेत्र जिथे असते किंवा जिथे नदीचे वाहत असते तर त्याला तिथे एक काय होते, मैदानी प्रदेश निर्माण करते. कारण की जे काही नदी वाहून आणल्यानंतर त्याच्या जेव्हा कोणतीही नदी पावसाळ्यातून वाहून जाते तर ते आपला जो काही गाळ आहे तो तिथेच टाकून देतात आणि ते निघून जातात. मग जेव्हा तो गाळ जातो आणि तो गाळ इतका सुपीक असतो की तिथे चांगल्या प्रकारची शेती केली जाते. म्हणून या आसपासच्या जो काही एरिया असतो त्या एरियामध्ये सर्वाधिक लोकवस्ती वाहत असतात. आता तुम्ही भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे? गंगा नदी. गंगाचं उगमस्थान कुठून होते? गंगोत्रीपासून. मग ते उत्तराखंडापासून त्याची म्हणजे उत्तराखंडातून उगम पावते गंगा नदी आणि उत्तराखंडापासून बिहार, पश्चिम बंगाल आणि तिथून सरळ मग ते बांगलादेशमध्ये प्रवेश करते. तर जेव्हापासून गंगा ही जी निर्मिती म्हणजे गंगा जिथून गंगेचं उगम होते तिथून तर बांगलादेशपर्यंत म्हणजे गंगेचं उगम होतं उत्तराखंड, मग तिथून मग उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करते, उत्तर प्रदेशमधून मग पश्चिम बंगालमध्ये आणि पश्चिम बंगालपासून मग बांगलादेशमध्ये अशा प्रकारचे ते प्रवेश करते. आणि त्या क्षेत्राच्या आसपासचे जे काही शहर असते त्यामध्ये भरपूर लोकवस्ती वाहत असतात. का बरं? कारण की आसपास तुम्हाला बघितलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक काय होते? गहू पेरल्या जाते, तांदूळ पेरल्या जाते. का बरं पेरल्या जाते? कारण की तिथची जी काही जमीन असते ती खूप सुपीक असते. कारण की प्रत्येक वेळेस नदी जेव्हा वाहून जात असते तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस तो नवीन गाळ त्यामध्ये त्या आसपासच्या एरियामध्ये ते सोडून जाते. त्यामुळे ते जमीन नव्याने सुपीक होते आणि तिथेच लोकवस्ती राहण्यास सर्वात उपयुक्त असते. म्हणून त्या आसपासच्या नदीकाठी वसलेली जी काही शहरे असते तिथे सर्वाधिक वस्ती वाढले जाते. भारतामध्ये सर्वाधिक लांब नदी गंगा आहे. म्हणून भारताचा जवळपास जर संपूर्ण क्षेत्रफळाचा जर विचार केला म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रफळाची लोकसंख्येचा विचार केला तर 35% लोकसंख्या ही एकट्या गंगेच्या उपखोऱ्यामध्ये वसल्या जाते. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. म्हणजे यावरूनच आपल्या लक्षात येते की संपूर्ण जे काही लोकसंख्या आहे हे कुठे वसले जाते? नदीकाठी एरिया म्हणजे मैदानी प्रदेशामध्ये. हा मैदानी प्रदेश आहे. ठीक आहे, एवढं तुमच्या लक्षात आलं. म्हणजे क आणि ड आणि ई यामध्ये लोकसंख्या कशी वसते आणि आर्थिकदृष्ट्या का बरं? म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा इथे लोकवस्ती वाहतात. कारण की शेती होते, शेती झाल्यामुळे काय होतील? इथे गहूचे उत्पादन होतील. ठीक आहे, गहूचे उत्पादन होते म्हणजे इथेच मिल होतील. कशाची? रव्याची मिल असो या मैद्याची मिल असो. गव्हापासून मैदा तयार होतो, रवा तयार होतो. तांदूळाची तयार होते, तांदूळापासून आणखी काही मिल तयार होते जसे पोहा, मुरमुरा निर्माण करते. तर इथे उद्योगधंदे सुरू करते. म्हणजेच काय होते की यावाल्या म्हणजे इथे जे काही लोकवस्ती वाहतात तर इथे आर्थिकदृष्ट्या सुद्धा उपयुक्त ठरते. ठीक आहे, तर आता हे झाला गंगेचा विचार. आपण पूर्ण भारताचा विचार केला. आता आपण महाराष्ट्रात राहतो, आपण महाराष्ट्राचा सिलेबस अभ्यास करतो, त्यामुळे आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामध्ये एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा नद्या वाहतात आणि दक्षिण आता हे भारताचा तुमच्यासमोर नकाशा आहे आणि या भारताच्या नकाशासमोर जर तुम्ही मध्य प्रदेश समजा इकडून इथे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल या वरच्या
देशाला वरच्या भागाला काय म्हटलं जाते, उत्तर भारत, आणि या खालच्या भागाला काय म्हटलं जाते, दक्षिण भारत. दक्षिण भारतमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरला, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा प्रकारचे राज्य दिसून पडतात. आणि यामध्ये आपला महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांग असते. याच पर्वतरांगामध्ये हा जो काही पर्वतरांग आहे हे डोंगराळ भाग आहे, यामध्ये लोकवस्ती वाहत नाही. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याच सह्याद्री पर्वतरांगामधून बऱ्याचशा मोठ्या मोठ्या नद्या वाहिल्या जातात. जसं एक आहे गोदावरी नदी. ठीक आहे, गोदावरी नदी ही त्र्यंबकेश्वर नाशिकमधून उगम पावते. त्यामुळे तुम्ही बघितले असेल नाशिकमध्ये इतकी म्हणजे त्या गोदावरी नदीपाशी वसलेले लोकसंख्या भरपूर आढळते. कारण की का बरं आढळते, कारण की त्या त्र्यंबकेश्वरवर काय आहे, म्हणजे त्र्यंबकेश्वर हे काय आहे, एक तीर्थक्षेत्र आहे. भारताच्या एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. आणि या त्र्यंबकेश्वरमधून कोणती नदी वाहते, गोदावरी नदी वाहते. आणि या गोदावरीच्या नदीच्या आसपासमध्ये बरेचसे काही आर्थिक घटनासुद्धा घडते. आता तीर्थक्षेत्र म्हटलं तर एक मंदिर आलं म्हटलं तर लोकसंख्या वाढली समजून घ्या. म्हणजे तिथे प्रत्येक वेळेस लोक काय करतात, म्हणजे व्हिजिट करतात. जे लोक व्हिजिट करतात ते काय करतात, तिथं म्हणजे आर्थिक व्यवहार सर्वाधिक होतात, कारण की तो एक देवस्थान आहे, मोठं देवस्थान आहे. त्र्यंबकेश्वरमधून जेव्हा नदी वाहते तर ते महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाते. ठीक आहे, कर्नाटकमधून आंध्र प्रदेशमध्ये जाते, आणि आंध्र प्रदेशमधून मग आंध्र प्रदेशमधून मग सरळ मग ते कुठं बंगालच्या उपसागरमध्ये वाहते. आता हे तर झाला हा विषय आपला आपला गोदावरी नदीचा. ठीक आहे, गोदावरी नदी ही महाराष्ट्रातून वाहते, आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक कुठून वाहते, सर्वात प्रथम ते नाशिक जिल्ह्यामधून, नाशिकमधून मग ते अहमदनगरमध्ये प्रवेश करते, अहमदनगरपासून बीडपासून मग औरंगाबादपासून मग परभणी, आणि सर्वात शेवटी नांदेडपासून जाते, आणि नांदेडमधून मग ते कुठे, आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते, आणि सर्वात शेवटी आंध्र प्रदेशमधून जाऊन कुठे प्रवेश करते, ते आपला बंगालच्या उपसागरमध्ये. ठीक आहे, आता एवढं तुम्हाला माहीत पडलं असेल की गोदावरी नदीच्या आसपासमधले जेवढे शहर आहे तेवढे लोकसंख्येच्या दृष्टीने जास्त आहे. अहमदनगरमध्ये तुम्ही बघितले असेल की बरेचसे असे शहर आहे की त्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाहिली जाते, पाहायला मिळते. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहीत झालं. त्यानंतर बऱ्याचशा नद्या, कृष्णा नदी ही महाबळेश्वरमध्ये उगम पावते, तिथून मग सरळ मग ते पुन्हा आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्ये प्रवेश करते. त्यानंतर बऱ्याचशा नद्या आहे, जसे कृष्णा नदी झाले, मग त्यानंतर भीमा नदीवर वाहिलेलं पंढरपूर आहे. पंढरपूर हे एक नामांकित आहे विठ्ठलाच्यासाठी, आणि पंढरपूरमध्ये भीमा नदी वाहते. भीमा नदीला चंद्रभागा सुद्धा म्हणतात. का बरं चंद्रभागा म्हणतात, कारण की ते नदीचा जो काही आकार आहे तो चंद्रासारखा आहे, अर्धचंद्रासारखा, म्हणून त्याला चंद्रभागा म्हटले जाते. आणि इथे बरेचसे लोक पंढरपूरला व्हिजिट करतात आणि विठ्ठलाचे दर्शन वगैरे करतात. तर हे झालं तर संपूर्ण माहिती. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की क, ड आणि ई यामध्ये संपूर्ण जे काही लोकसंख्या वर्क करतात आणि तिथे राहतात. तर हे झालं आपलं या संपूर्ण नकाशाचा म्हणजे या चित्राचा उल्लेख. तर आतापर्यंत जे काही बघितलं आहे आपण की क्षेत्रानुसार कशा पद्धतीने लोकसंख्येची वस्ती राहतात. आता याच दृष्टिकोनातून भौगोलिक स्पष्टीकरण आपण करूया. मानव हा समाशील प्राणी असल्याने तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो. म्हणजे एकटा राहू शकतो का, कोणता व्यक्ती नाही राहू शकत, त्यांना कोणाला कोणाची गरज पडतात. म्हणूनच मानव हा समाशील प्राणी असल्याने तो सामाजिक गरजेतून अनेक लोक एकत्रित ठिकाणी येऊन अशा पद्धतीने घरे बांधतात, त्यालाच काय म्हटले जाते, वस्ती म्हटले जाते. म्हणजे मानव हा समाशील प्राणी आहे, एकमेकांच्या सहाय्याने ते राहतात. मानवी अधिवास हा वस्त्याच्या स्वरूपात आढळतो. यात एक घरे ते मोठ्या शहरापर्यंत समावेश होतो. एक घरे ते म्हणजे समजा गावाचा विचार केला, गावापासून मग तालुका, तालुकापासून शहर, शहरापासून जिल्हा, जिल्ह्यापासून विभाग, विभागापासून राज्य आणि राज्यापासून देश. भारत हा अनेक धर्मापासून भारतामध्ये बरेचसे धर्माचे लोक वस्ती करून राहतात, बरेचसे भाषिक व्यक्ती राहतात. आपण भारताचा विचार केला तर आपण राहतो महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम लोक मराठी आढळतात, काही त्यानंतर मग अनेक भाषिक सुद्धा तेलुगू भाषिक आढळतात, गुजराती भाषिक आढळतात. हे काय आहे,
यांची संस्कृती वेगळी आहे. म्हणजे प्राकृतिकदृष्ट्या वेगळी असतात, कोणते सांस्कृतिकदृष्ट्या असतात, आर्थिकदृष्ट्या असतात आणि राजकीय घटकांचा या संपूर्ण मानवी वस्तीवर काय होतात, प्रभाव पडतात. भारताचा विचार केला तर भारतामध्ये पूर्वोत्तर भारताचा जर विचार केला तर पूर्वोत्तर भारतामध्ये सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेपण आढळतात जर आपण कंपॅरिझन केला बाकीच्या म्हणजे बाकी भारतीय लोकांच्या व्यक्तिगत. आणखी जर आपण कंपॅरिझन केलं तर भारताच्या खाली काही दक्षिण भारतीय लोक राहतात, जसं तमिळ लोक राहतात तमिळनाडूमध्ये. तर तमिळनाडूमध्ये तमिळ लोकांची संस्कृती वेगळी आहे, आंध्र प्रदेशच्या तेलुगू लोकांची संस्कृती वेगळी आहे, महाराष्ट्रांची महाराष्ट्रीयन लोकसंख्या म्हणजे संस्कृती वेगळी आहे. जसे आता आंध्र प्रदेशमध्ये एक नृत्य प्रकार आहे ते कुचिपुडी म्हणून, महाराष्ट्रामध्ये लावणी आहे आणि तमिळमध्ये वेगळ्या म्हणजे कथ्थक वगैरे आढळतात, पंजाबीमध्ये भांगडा वगैरे आढळतात. हे कशा पद्धतीने असतात सांस्कृतिकदृष्ट्या. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये हे वेगवेगळे काय असतात त्यांची संस्कृती पाळतात आणि हे एका समूहामध्ये राहण्याचा विचार करतात. महाराष्ट्रात एखादा व्यक्ती दुसरे कुठे, आता समजा आपण जर कुठे बाहेर जर राहण्याचा विचार केला तर आपण राहू शकतो का? नाही. कारण की आपण सध्या आता महाराष्ट्रामध्ये एकवटल्या गेलेलो आहे आणि महाराष्ट्राची जी काही बोलीभाषा आहे किंवा संस्कृती आहे हे आपल्याला एक प्रकारची समजून केलेली आहे, त्यामुळे आपण इथे एक प्रकारचं राहू शकतो. तर यालाच काय म्हटलं जाते, भौगोलिक स्पष्टीकरण. कशा कशा पद्धतीने राहतात. प्राकृतिक जसे घटक, उंच सकलपणा, समुद्र सपाटीपासून उंची, तर अशा प्रकारचा सुद्धा प्रभाव पडत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे काही डिस्कशन केलं असं मला वाटते आणि तुम्हाला हा जो काही मानवी वस्ती आणि भूमी उपाययोजना आहे याची प्रस्तावना किंवा याचा परिचय तुम्हाला समजला असेल. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.